अहिल्यानगरमध्ये श्री पावन म्हसोबा देवस्थानतर्फे महाप्रसाद व बाल आनंद मेळाव्याचे आयोजन। अहिल्यानगर शहरातील सर्व भाविकांसाठी सालाबादप्रमाणे यंदाही श्री पावन म्हसोबा जागृत देवस्थान यांच्या वतीने भव्य महाप्रसाद भंडारा कार्यक्रमाचे आयोजन केले होते। हा धार्मिक सोहळा काल गुरुवार 30 एप्रिल 2026 रोजी सायंकाळी 7 ते 10 वाजेपर्यंत सरदार पटेल चौक, जुना दानी डबरा, अहिल्यानगर येथे आयोजित करण्यात आला होता। या धार्मिक सोहळ्यास सर्व भाविकांनी सहपरिवार उपस्थित राहून महाप्रसादाचा लाभ घेतला। या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे लहान मुलांसाठी आयोजित करण्यात आलेला आनंद मेळावा अगदी मोफत ठेवण्यात आला होता, ज्यामध्ये विविध खेळणी, झोपाळे आणि मनोरंजनाच्या सुविधा उपलब्ध होत्या। या आनंद मेळाव्याचा लहान मुलांनी मनमुराद असा आनंद घेतला। कार्यक्रमाचे आयोजन श्री पावन म्हसोबा जागृत देवस्थान व किरण मामा शेटे मित्र परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते। महिलांसाठी महाप्रसादाची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आलेली होती। धार्मिक वातावरणात भक्तिभाव, प्रसाद व आनंदाचा संगम अनुभवण्यासाठी हा सोहळा नागरिकांसाठी एक उत्तम संधी ठरली। प्रतिनिधी दीपक कासवा, अहिल्यानगर। मामा चारच्या पाण्याने कोणी हात धुवू नका। इकडं भाताचं घ्या, इकडं पुढे अशोक भाऊ। बडे बाबांच्या हजरीत शारला अंगी काटा बडे बाबांच्या हजरीत इकडं भाताचं घ्या आलं का? शाबरी विद्येचा राजा बाकीच्या बसून घ्या तिकडे जागा असं खाली जायचं येईल तुम्हाला पत्रवाळे धावून राहू नका। शाबरी विद्ये
सालाबादप्रमाणे याही वर्षी श्री पावन म्हसोबा जागृत देवस्थान यांच्या वतीने महाप्रसाद व मोफत आनंद मेळाव्याचं आयोजन करण्यात आले होते. तरी त्या प्रसंगी इथं महिला वर्ग असेल, पुरुष वर्ग असेल व लहान मुलांचा असं भरभरून असा प्रतिसाद याही वर्षी आम्हाला भेटला. तरी या महाप्रसादाला श्रमदान, रोख रक्कम व बाकीच्या पद्धतीने जी मदत मिळते त्या सर्वांच्या मी देवस्थानच्या वतीने मनस्वी असे आभार मानतो. व इथून पुढेही म्हसोबा महाराजांनी आम्हाला असंच बळ, अशी शक्ती या कार्यक्रमासाठी लोकांची सेवा करण्यासाठी द्यावी ही त्यांच्या चरणी प्रार्थना. आज सालाबादप्रमाणे पुन्हा एकदा या ठिकाणी जागृत म्हसोबा देवस्थानचा दरवर्षीप्रमाणे भंडाऱ्याचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. या भंडाऱ्याच्या निमित्ताने दरवर्षी किरण शेटे आणि त्यांचा जो मित्र परिवार आहे हा इथं खूप स्तुत्य असे उपक्रम करत असतो. दरवर्षी इथं संख्या ही वाढत चाललेली, कधी कमी होणार नाही आम्ही जागृत देवस्थान म्हसोबाचरणी प्रार्थना करतो. आणि असंच आम्हाला बळ, आमच्या मित्रांना बळ आणि किरण आम्हाला बळ मिळवा हेच देवाला प्रार्थना करतो. जय श्रीराम. दरवर्षीप्रमाणे श्री पावन म्हसोबा देवस्थान यांच्यातर्फे भंडाऱ्याचे भरपूर मोठ्या प्रमाणात आयोजन करण्यात आले आहे. तरी सर्व भाविकांनी भंडाऱ्याचा लाभ घ्यावा ही नम्र विनंती. दरवर्षीपेक्षाही या वेळेस जास्त प्रमाणात करण्यात आल्यामुळे किरण मामा शेटे परिवार, मित्र परिवार आणि सर्व मित्र परिवाराचे खूप खूप धन्यवाद. जय श्रीराम. जय श्रीराम. मंगलगेट येथे दरवर्षीप्रमाणे आज जवळजवळ 4 वर्ष झाले किरण मामा शेटे व मंगलगेट त्यांच्या मित्रपरिवाराच्या वतीने या ठिकाणी भंडारा ठेवत असतात. आणि या भंडाऱ्यासाठी येणारे भाविक भक्त खूप मोठ्या उत्साहाने येतात आणि या जेवणाचा आनंद घेतात. जसं की आमटी, भाकर, ठेचा हे म्हणजे अहिल्यानगर शहरात फेमस झालेलं आहे. त्या निमित्ताने या ठिकाणी या प्रसाद घेण्यासाठी भाविक भक्त अक्षरशः तुटून पडलेले आहेत. खरोखरच जेवणाचा आणि भंडाराचा आणि महाप्रसादाचा सर्वांनी लाभ घ्यावा अशी नम्र विनंती करतो. त्याचप्रमाणे इथं महिलांचा आणि लहान बाळांचा खूप मोठा म्हणजे भक्तिभावाने या ठिकाणी आलेले आहेत. आणि लहान मुलांसाठी या जस का या मंगलगेट मध्ये यात्राच भरती. लहान मुलांना पाळणे खेळण्यासाठी गाड्या छोट्या म्हणजे लहान मुलांची सुद्धा करमणूक अशा प्रकारचे कार्यक्रम या मंगलगेट भागात किरण मामा शेटे यांनी आणि त्यांच्या मित्र परिवारांनी भरवले. खरोखर मनापासून धन्यवाद. पावन म्हसोबा मंदिर असं आहे की महाप्रसादाची अशीच चव आहे की कुठलेही भाविक भक्त आवडीने जेवणासाठी येतात व जेवणाचा लाभ घेतात. लहान मुलांसाठी आनंद मेळावा भरलेला आहे. तरी महिला व पुरुषांसाठी जेवणाचा अगदी उत्तम जेवण ठेवलेलं आहे. कुठल्याही प्रकारची अडचणी येत नाही. एकदम नियोजन मध्ये कार्यक्रम असतो आणि पद्धतशीरपणे पार पाडतो. कार्यकर्त्यांचे मनापासून आभार मानतो.